ज्या घटना वर्तमानात म्हणजे सध्या चालू आहेत हे सांगण्यासाठी प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. प्रेझेंट टेन्समध्ये एकूण 4 प्रकार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिला. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. आता आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहूया. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. अलीकडेच घडलेल्या घटना किंवा भूतकाळात घडलेली घटना पण अजूनही प्रेझेंट टेन्समध्ये आहे. या प्रकारच्या वाक्यांसाठी परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आलेले आहेत, गेलेले आहेत, खाल्लेले आहे, मोजलेले आहे, विचार केलेला आहे, तयार केलेले आहे अशी असतात. मागील व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील ॲक्टिव्ह वॉइसची स्ट्रक्चर पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. जसं की अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर हे पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे. अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर म्हणजे कबूतर तिने पकडलेले आहे. हे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण पिजन हा ऑब्जेक्ट आहे, प्लस हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लस बीन आणि त्यानंतर कॉट हे वर्बचे तिसरे रूप आहे. तर शी या ऑब्जेक्टचे, हर हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बायने जोडलेले आहे. म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ओ प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ओ प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल अ पिजन हॅज नॉट बीन कॉट बाय हर किंवा अ पिजन हॅजंट बीन कॉट बाय हर म्हणजे कबूतर तिने पकडलेले नाही. आता अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे हॅव किंवा हॅज हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी हॅव किंवा हॅज प्लस ओ प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल हॅज अ पिजन बीन कॉट बाय हर म्हणजे तिने कबूतर पकडले आहे का. तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल हॅज नॉट अ पिजन बीन कॉट बाय हर किंवा हॅजंट अ पिजन बीन कॉट बाय हर म्हणजे तिने कबूतर पकडले नाही का. आता अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस हॅव किंवा हॅज प्लस ओ प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट हॅज बीन कॉट बाय हर म्हणजे तिच्याकडून काय पकडले गेले आहे. येथे व्हॉट हॅज बीन कॉट बाय हर या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे पिजन आहे, म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे. जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे आणि हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून अ पिजन हॅज बीन कॉट बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH निगेटिव्ह क्वेश्चन येईल व्हॉट हॅज नॉट बीन कॉट बाय हर किंवा व्हॉट हॅजंट बीन कॉट बाय हर म्हणजे तिच्याकडून काय पकडले गेले नाही. तर हे होते परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज. प्रेझेंट टेन्सचा शेवटचा प्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स जो कधीतरी वापरला जातो. त्यामुळे आपल्याला तो आता पाहण्याची आवश्यकता नाही. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत.